परमेश्वराच्या हातातील खेळणे आहे, ते परमेश्वर केव्हाही बंद पाडू शकतो. सन 2024 नोव्हेंबर महिन्यातील कन्या विद्यालय पटांगणात झालेल्या आमदार दिलीप काका बनकर यांच्या विधानसभा प्रचार सभेत दादांना पाहण्याचा व भेटण्याचा योग आला. तेव्हा दादांनी आम्हा सर्व महिलांचे हातात हात घेऊन धन्यवाद व्यक्त केले. इतक्यातच विद्यार्थ्यांचा आमचा विषय झाला. अक्षरशः दादांनी आमच्या हातात हात घेऊन एवढ्या महिलांचे धन्यवाद केले. म्हणजे त्यांनी किती आमच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं, महिलांवर. दादांचे भाषण म्हणजे अगदी विश्वासू व हुकमी असायचे, त्यात बेगडीपणा नव्हता. भाषण करता करता ते जोकसुद्धा करायचे. एकदा दादा भाषणात म्हणाले, तुमच्या मतदारसंघात विकास पाहिजे असल्यास तुम्ही मला साथ द्या. तेव्हा संबळवादकाने जोरात संबळ वाजवले. तेव्हा दादा त्याला विनोदाने म्हणाले, बाबा तू नको मला साथ देऊ, नाहीतर मलाही हातात तुंतुने धरावे लागेल. दादा स्टेजवर आल्यावर एक उत्साही कार्यकर्ता म्हणाला, दादा आय लव यू. तेव्हा दादा त्याला म्हणाले, अरे बाबा मला आय लव यू म्हणण्यापेक्षा घरी जा आणि तुझ्या बायकोला आय लव यू म्हण, ती बिचारी जास्त खुश होईल. असो, दादांचा जन्म 22/7/1959 रोजी झाला व मृत्यू 28/1/2026 झाला. म्हणजे दादा 66 वर्ष 6 महिने 6 दिवस इतके जगले. योगायोग म्हणजे दादांनी 6 वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषवले. दादा व मुख्यमंत्री फडणवीसाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो, परंतु दोघांच्या वयामध्ये 11 वर्षाचे अंतर आहे. परंतु त्या दोघांचे राजकारणाविरहित जीवाभावाची मैत्री होती. असो, मी माझ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने व माझ्या निळकंठ परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व थांबते. ओम शांती शांती शांती. त्या मीटिंगमध्ये सर्व जिल्ह्यातले सभापती, त्या खात्याचे मंत्री हे सर्व उपस्थित होते. त्या मीटिंगमध्ये मला पण जाण्याचा योग आला होता काकामुळं, तर आम्ही त्या मीटिंगला गेलो. मला फक्त एकच मिनिटात सांगायचं आहे का आम्ही त्या मीटिंगमध्ये बोलत असताना, आमच्या समस्या मांडत असताना त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून एक मंत्री होते, तर ते आमच्यावर चिडले का बा तुम्ही आता व्यापारी वर्ग बोलू नका म्हणे. तर आम्ही त्या ठिकाणी घाबरून गेलो का बा आता एवढ्या मोठ्या माणसाला आपण कसं काय उत्तर द्यायचं. त्याच क्षणात अजितदादा उठले आणि अब्दुल सत्तारांना डायरेक्ट सांगितलं त्यांना का बा तुम्हाला